नमस्कार मित्रांनो. मार्केटमध्ये तारिणी पूजेसाठी फुलं घेत असते आणि त्याच वेळेस तिच्यावर हल्ला होतो. तिला संपवायच्या नादात सापडला खांडेकराच्या घरातील गुन्हेगार. तर नक्की काय घडलं, चला तर बघूया. बालिश निशिता तिचे प्लॅन करत असते. तारिणीची पूजा भंग पावायची आणि आजीला धडा शिकवायचा आणि ईशाला कौशिकीला धडा शिकवायचा असतो. त्यामुळे हे सगळं करण्यासाठी ते एकत्र येतात. पण पद्मिनी कौशिकीला मात्र ही पूजा होणे खूप महत्वाची असते. पद्मिनीचा उद्देश असतो की युवराजवर संकट नाही आलं पाहिजे. आता कौशिकीचा काय उद्देश असतो हे कौशिकीलाच माहिती. अपडेटच्या शेवटी आपल्याला कळेलच खांडेकरांच्या घरातील गुन्हेगार कोण. तर तारिणी रात्री झोपायची तयारी करत असते. यासोबत ती केदारशी गुलाबबद्दलही डिस्कस करते आणि केदारला म्हणते, गुलाब काय म्हणाला होता. केदार म्हणतो, जी कोणी व्यक्ती आहे ती आपल्या जवळच आहे. तारिणी म्हणते, कौशिकी ताई तो बॉस. ती म्हणते, मला माहिती आहे यावर विश्वास बसणं खूप अवघड आहे. पण मी आज सकाळी त्यांना फोनवर बोलताना ऐकलंय केदार. त्या कोणाशी तरी बोलत होत्या. युवराज सुटला हे आपल्यासाठी खूप चांगलं आहे. पण तो जर आता परत गेला तर आपलं काही खरं नाही. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल की युवराज आज जाणार नाही. आता मात्र केदार खूप शॉक होतो आणि म्हणतो, कौशिकी ताई कोणाशी बोलत असेल. तारिणी म्हणते, तेच कळेना. म्हणजे याचा अर्थ अजून कुणीतरी आहे. चेतना किचनमध्ये दूध करत असते. तेवढे तिशा जाते आणि विचारते, काय करतेस. चेतना म्हणते, अगं तारिणीसाठी दूध तापवलं ग. ईशा म्हणते, तू डॅडशी बोलली का ग. चेतना म्हणते, नाही. का ग, काय झालं. ईशा म्हणते, अगं तर केव्हापासून कॉल करतोय तुला. जा 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 बोल पटकन त्याच्याशी. ती आता चेतनाला अक्षरशः ढकलून लावते आणि कपाटातून एक छोटी डबी काढते. तेवढ्यात निशिता येते आणि वास घेत म्हणते, जायफळ पावडर. ईशा दुधात टाकत म्हणते, आता ही जायफळ पावडर जाणार तारिणीच्या पोटात. निशिता म्हणते, वा. आता तारिणीला म्हणा, उठ सकाळी. ते दोघी निघून जातात. पण दुधाचा ग्लास मात्र दुसरीकडेच लांपास होतो. चेतना येते आणि म्हणते, ही ईशा पण ना काही पण सांगते. पण अरे, इथले दुधाचा ग्लास गेला कुठे. कदाचित ईशाने घेतला असेल. ती दुसरा ग्लास घेते, दुधाने भरते आणि तारिणीकडे जाते. तारिणी म्हणते, केदार चल आता मला सकाळी लवकर उठायचंय. ती दार वाजवते. तारिणी म्हणते, आता कोण आलं असेल. दार उघडते तर चेतना असते. ती म्हणते, तारिणी तू अशीच झोपणार होतीस. दूध पिऊन झोप. चेतना निघून जाते. पण तारिणी काही दूध घेत नाही. केदार म्हणतो, बॉस हे दूध प्या. ती म्हणते, केदार तुला माहिती आहे ना मला दुधाचा वास अजिबात आवडत नाही. तो दूध तर घ्यावंच लागेल. तो आता केशेचं क्लचर घेतो. तिच्या नाकाला लावत म्हणतो, हे लावा आणि दूध प्या. तारिणी मागे मागे सरकत असते. आता केदार दुधाचा ग्लास तिच्या तोंडाला लावतो आणि बळजबरीने पाजतो. तारिणी सगळं दूध पिऊन घेते. केदार म्हणतो, व्हेरी गुड. ईशा आणि निशी बाहेरून चोरून बघत असतात. निशिता म्हणते, आता काय तारिणी ब्रह्ममुहूर्तावर उठत नसते. पण तारिणी पहाटे उठतेही आणि पूजेला पण लागते. पण निशिता ईशा मात्र खूप उशिरा उठतात आणि बघतात तर काय, तारिणी घरामध्ये सगळ्यांना आरती देत असते. ते म्हणतात, अरे ही उठली कशी आणि युवराज कुठे. पण युवराज मात्र अजूनही झोपलेला असतो. टेकण्याचा फोन येतो, बॉस अजून एक ऑडिओ आलाय, तो आता पाठवतो. तारिणी आणि केदार ऐकत असतात. त्यामध्ये बाई बोलत असते, तुला अजून एक महत्वाची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. तारिणी म्हणते, मागच्या वेळेचा आवाज आणि ह्या वेळेचा आवाज वेगळा आहे. केदार म्हणतो, युवराज. तारिणी म्हणते, शक्यता नाकारता येत नाही. आता दोघं पण गाडीवरून जात असतात. तेवढे तारिणी म्हणते, केदार थांब थांब थांब. केदार म्हणतो, काय झालं. ती फुलं घेऊन येते. ती आता फुलावलीकडे जाते आणि म्हणते, 3 गजरे दे आणि पाव किलो फुलं दे. तेवढ्यात एक जण सुरा घेऊन येत असतो. तारीण त्या मुलीला विचारते, शाळेत जातेस का. ती हो ताई जाते ना. तेवढ्यात एक जण तारिणीला सुरा खुपासणार. तारिणी खालच्या खाली पकडते. तो ओढायचा प्रयत्न करत असतो. पण तारिणी एवढा काय दाबून धरते की त्याला काय सुरा सुटत नाही. पण एक जण गाडीतून व्हिडिओ काढत असतो. ती फुलावली मुलगी तारिणीशी बोलत असते. पण तारिणी तिला जराही कळू देत नाही की ती सुरा पकडून एका माणसाशी लढते. जेव्हा तारिणी पूजेवरून उठते तेव्हा कौशिकी तिची साडी नीट करत असते. आता नीट करते की तारिणीला चेक करत असते. आता हे येत्या पुढील भागातच कळणार. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.